लेक्चरसाठी सुरुवात करतोय. मी सचिन दांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. ॲडव्होकेट सचिन दांडे. मला माहिती आहे की आपण सर्वजण 2 तास झाले त्या ठिकाणी बसलेला आहात. विषय पण खूप बोर आहे, पण बोर काही करणार नाही, कारण सगळे जे लेक्चर्स आहेत ते प्रॅक्टिकल बेसवरती राहणार आहे. आणि जी लँग्वेज आहे जी इंग्लिश आणि मराठी अशी मिक्स लँग्वेज मी वापरणार आहे. चला तर आपण या लेक्चर्समध्ये काय बघणार आहोत तर डीएनए म्हणजे काय, डीएनएचे काही प्रकार्स आहेत, त्यानंतर या डीएनएचा वापर आपल्या या प्रॅक्टिकल केसेसमध्ये कसा केला जातो, डीएनए अनालिसिस म्हणजे काय, त्याच्या स्टेजेस काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीएनए रिपोर्ट कसा असतो आणि डीएनए रिपोर्टवरती जे एक्सपर्ट असतात त्यांची क्रॉस आपण कशी घ्यायची या गोष्टीकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा डीएनए म्हणजे काय तर डिऑक्सी रिबोन्यूक्लिक ऍसिड नावाचा एक प्रकार असतो जो आपल्या प्रत्येक सेलमध्ये सापडतो. आणि सेल कुठे कुठे असते तर आपल्या शरीरामध्ये रक्त असेल, वीर्य असेल, केस असतील, हाडं असतील, आपल्या शरीराचा कुठलाही पार्ट असतो त्याच्यामध्ये हा डीएनए सापडतो. तर सुरुवातीला पहिल्यांदा काय झालं, 1953 साली वॅटसन आणि क्रिक्स नावाच्या सायंटिस्टनी या डीएनएचा शोध लावला. ही सायंटिस्ट मंडळी खूप हुशार असतात. जसं बघा न्यूटनला सफरचंद पडलं म्हणून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. जेम्स वॅटला किटलीचं झाकण उडताना दिसलं म्हणून त्यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. कॅकुले नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याला त्याच्या स्वप्नामध्ये एक साप तोंडामध्ये शेपटी धरून गोलाकार पद्धतीनं स्वप्नामध्ये यायचा म्हणून त्याला बेंझिनचा शोध लागला. तसं या ठिकाणी हे जे वॅटसन आणि क्रिक्स आहेत यांना स्वप्न पडायचं की हा डीएनएचा आकार जो आहे तो शिडीसारखा आहे, म्हणजे स्पायरल. आपल्या वरच्या फ्लोअर्स वरती इंग्रजांच्या काळामधली एक अशी स्पायरल शिडी आहे म्हणून त्यांनी हा डबल हेलिक्स डीएनए नावाचा एक प्रकार शोधून काढला. त्यानंतर याचा उपयोग जो आहे तो क्रिमिनल साईडला किंवा आपल्या केसेसमध्ये ऍप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये जे आणलं गेलं तो जवळजवळ 1984 या ठिकाणी पहिल्यांदा आणला गेला. आणि त्याचा अलेक्स जेफ्री नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी याचा प्रॅक्टिकल पद्धतीने उपयोग केला. हळूहळू भारतामध्ये ही टेक्निक यायला सुरुवात झाली. मद्रास मधल्या एका डीएनए संदर्भामध्ये पहिल्यांदा याचा प्रयोग केला गेला. आणि मर्डरची जी केस होती पहिल्यांदा 1984 साली प्रियदर्शिनी मोट्टू नावाची एक केस होती. दिल्ली मधल्या एका लॉ कॉलेजमध्ये त्या विद्यार्थिनीचा मर्डर झाला होता, रेप विथ मर्डर. आणि त्यामध्ये याचा सर्वात पहिल्यांदा वापर केला गेला. आणि लाल सिंग नावाचे जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांना फादर ऑफ इंडियन डीएनए अनालिसिस असं म्हटलं जातं. तर बघूया आता, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपलं काही पीएचडी करायची नाहीये. आपला बेसिक कन्सेप्ट माहीत आहेत, तेवढेच बेसिक कन्सेप्ट माहीत करून घ्यायच्या. त्यानंतर डीएनए रिपोर्ट कसा वाचायचा आणि तो डीएनए रिपोर्टच्या संदर्भामध्ये आपण आर्ट ऑफ क्रॉस म्हणून सायंटिफिक एक्सपर्टची क्रॉस कशी घ्यायची हे आपण बघूया. तत्पूर्वी या डीएनए मध्ये बेसिक स्ट्रक्चर आहे जे डीएनएचं, त्याच्यामध्ये 3 मॉलिक्युल्स असतात. त्याच्यामध्ये एक शुगर बेस असतो, तो डिऑक्सी असतो. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यात खोलात जायचं नाहीये, आपल्या गरज नाहीये, फक्त तो डिऑक्सी रिबो शुगर नावाचा एक प्रकार असतो, तो एक मॉलिक्युल्स असतो. दुसरा जो मॉलिक्युल आहे तो फॉस्फेट मॉलिक्युल असतो आणि तिसरा जो मॉलिक्युल्स असतो तो न्यूक्लियोटाइड्स मॉलिक्युल असतो. म्हणजे या 3 मॉलिक्युलचा म्हणून डीएनए बनलेला जातो. आता तुमच्या डोळ्यासमोर एक शिडी आणा, शिडी, त्याच्यामध्ये 2 स्टँड आहेत, एक स्टँड दुसरं स्टँड, आणि त्या आडव्या ज्या रेषा आहेत जोडणाऱ्या त्या शिडीच्या तसा डीएनए असतो. मग आता काय होतं की हे जे न्यूक्लियोटाइड्स म्हणले मगाशी मी डीएनएचा पार्ट आहे त्यांना ॲडेनोसिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटेशिन असे नाव आहेत. नाव पण लक्षात नाही ठेवली तरी चालतील. AGCT वर लक्षात ठेवा. म्हणजे ज्या शिडीच्या पायऱ्या आहेत, जे धागे जोडलेले आहेत ते AGCT नावाच्या धाग्याने ते डीएनए तयार होतो, एवढं लक्षात ठेवा. 2 स्टँड आहेत शुगरचे, त्या 2 स्टँडला डीएनए जोडताना AGCT नावाच्या सिक्वेन्सनी ती डीएनए दोन्ही स्टँड जोडलेले असतात, एवढं लक्षात ठेवा. मग आता बघा, आता आपल्या BNSS मध्ये किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये किंवा आताच्या भारतीय
साक्ष अधिनियमामध्ये डीएनए संदर्भामध्ये कुठले कुठले सेक्शन्स आहेत हेही आपण बघूया. त्यानंतर रिसेंट डेव्हलपमेंट काय काय झालेली आहे, डीएनएचं बिल पेंडिंग आहे आणि रिसेंट केस लॉ काय म्हणतात, ट्रेंड काय हे बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीला 51(3) नावाचा सेक्शन्स होता सीआरपीसी मध्ये. त्याच्यामध्ये बदल होऊन 53 सेक्शन्स आला आणि 53 सेक्शन्स मध्ये असं म्हटलेलं आहे की एनी मेडिकल ऑफिसर कॅन एक्स्ट्रॅक्ट डीएनए फ्रॉम द अक्यूज पर्सन्स. म्हणजे एनी मेडिकल ऑफिसर कॅन एक्झामाइन द अक्यूज पर्सन्स असं म्हटलेलं आहे. आता या सेक्शन्स प्रमाणे 53 प्रमाणे एखाद्या आरोपीला अटक केली गेली आणि तो रेपचा आरोपी आहे, मुलीच्या निकर्स वरती अंडरगार्मेंट्स वरती स्पर्म सापडलेला आहे. आता या संशयित आरोपीचं स्पर्म आणि मुलीच्या निकरवरती जे स्पर्म आहे ते आपल्याला टॅली करायचंय. माझ्या संकल्पनेमध्ये त्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याचं स्पर्म आपल्याला काढून घेतलं पाहिजे, अदरवाईज टॅली. म्हणून त्या आरोपीला अटक केल्यानंतर मेडिकल ऑफिसर समोर आपण घेऊन जातो आणि ते स्पर्म त्याला जे हवंय ते स्पर्म काढून घेता येईल, ब्लड काढून घेता येईल, नेल क्लिपिंग्स काढून घेता येईल, हेअर काढून घेता येतील. सेक्शन 53. आता काय होतं की सेल्फ इन्क्रिमिनेशन नावाचा एक प्रकार आहे की 20(3) प्रमाणे की कुठल्याही आरोपीला स्वतःच्या विरोधामधला पुरावा सादर करता येत नाही, जो 20(3) प्रमाणे. पण ही पोझिशन सेटल पोझिशन ऑफ लॉ झालेली आहे. कार्तिक ओघाड नावाचं सायटेशन होतं आणि त्यामध्ये त्यांनी रेप केल्या, पॉस्कोची त्यांच्यावरती केस होती. मग पोलीस ऑफिसर्सनी त्यांना पोर्नोग्राफिकल मटेरियल दाखवून त्यांचे वीर्य काढून घेतलं आणि त्या आरोपींनी कोर्टापुढे असे आरोप केला की या पोलीस ऑफिसर्सनी मला फोर्सिबली माझं सॅम्पल काढून घेण्याचा प्रयत्न केला. द कोर्ट सेज दॅट ऍज पर सेक्शन 51 the police officer can use a reasonable force. Even a practitioner medical officers can use the reasonable force and they can extract your samples. त्यामुळे रिजनेबल फोर्स वापरून त्याचे ब्लड सॅम्पल, हेअर क्लिपिंग किंवा स्पर्म काढून घेतात हे डोक्यात ठेवा. आता विषय असा झाला आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण बघतो की सीए असतो, केमिकल अनालिसिस नावाचं एक सर्टिफिकेट असतं. काही डॉक्युमेंट्स असे असतात की त्यांना प्रिझम्पशन ऑफ जेन्युइननेस अटॅच झालेला असतो. जसं 293, 294 सेक्शन्स आहेत सीआरपीसी मध्ये, आता 330 सेक्शन्स आहेत बीएनएसएस मध्ये. तुम्हाला आठवतं का कधी की तुम्ही एखादी मर्डर ट्रायल चालवलेली आहे आणि सीए रिपोर्ट्स आलेले आहेत, तर तुम्ही सीएची क्रॉस कधी घेता का? नाही. कारण का की 294 सेक्शन्स प्रमाणे ते सीएचे सर्टिफिकेट केमिकल अनालायझरचे सर्टिफिकेट डायरेक्टली ऍडमिसिबल होतात. कारण का की नो फॉर्मल प्रूफ इज रिक्वायर्ड. तसंच आता काय झालंय की सेक्शन 39 जो पहिला 45 सेक्शन होता इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 45 प्रमाणे काय होतं, फक्त फिंगरप्रिंट एक्सपर्ट, बरोबर, हँड रायटिंग एक्सपर्ट यांनाच फक्त एक्सपर्ट मानलं जायचं. परंतु त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आलेली आहे आणि आता एनी सायंटिफिक एक्सपर्ट इज कन्सिडर एक्सपर्ट. त्यामुळे सेक्शन 39 मधला जो भारतीय साक्ष अधिनियम आहे त्याच्यामधल्या सेक्शन 39 प्रमाणे डीएनए रिपोर्ट सुद्धा आता ऍडमिसिबल होईल. मग मगाशी जो सांगितलं मी 294चा सेक्शन्स होता त्याच्यामध्ये बीएनएसएस प्रमाणे आता काय झालेलं आहे की हे जे डीएनए सर्टिफिकेट्स असतात हे डायरेक्टली ऍडमिसिबल असतात. म्हणजे काय होतं बघा, एखादी पॉस्कोची केस आहे, पॉस्कोच्या केसमध्ये विक्टिम एक्झामाइन केली, डॉक्टर्स एक्झामाइन केले, आयओ एक्झामाइन केला आणि त्याच्यामध्ये डीएनए रिपोर्ट आहे तसा एक्झामाइन कुठलाही एक्सपर्ट एक्झामाइन केला नाही, त्याला डायरेक्ट एक्झिबिट पडलं गेलं. 313 मध्ये त्याबाबत प्रश्न विचारले गेले आणि डायरेक्ट तुम्हाला त्या संदर्भात जजमेंट वरती केस ठेवली. आता आपल्यामध्ये अशी मिसकन्सेप्शन असते की बाबा या ठिकाणी डीएनए एक्सपर्ट तपासलाच नाहीये, मग हे डॉक्युमेंट ऍडमिसिबल होईल का आणि माझ्या विरुद्ध वापरता येईल का? तर ते नक्की तुमच्या विरोधात वापरता येतं, कारण आता लॉ मध्ये अमेंडमेंट झालेली आहे. डीएनए रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नो फॉर्मल प्रूफ इज रिक्वायर्ड अँड therefore no expert is to be examined. This report can be directly exhibited by the court under section, मी सांगितलं मगाशीचा सेक्शन जो आहे 254, आता 330 सेक्शन झालं. त्यामुळे आता मग आपण हेल्पलेस आहोत का? एखादा डीएनए रिपोर्ट आपला अगेन्स्ट आहे, एखादी पॉस्कोची केस आहे आणि आरोपीचे डीएनए मॅच झालेले, तिच्या स्पर्म्स वरती विर्याचे डाग आणि आरोपीचे विर्याचे डाग डीएनए मधले मॅच झालेले आहेत, रिपोर्ट आलेला आहे डीएनए एक्सपर्टचा. मग अशा स्वरूपामध्ये तो डीएनए रिपोर्ट डायरेक्ट एक्झिबिट होणार आहे. मग आपण हेल्पलेस आहोत का? तर त्याच्यामध्ये असंच म्हटलं गेलेलं आहे, अनलेस द जेन्युनिटी ऑफ दिस रिपोर्ट हॅज बीन चॅलेंज. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपण काय करायचंय, तो डीएनए रिपोर्ट आहे तो कोर्टाला म्हणायचं की आय एम नॉट एक्सेप्टिंग दिस डीएनए रिपोर्ट, आय हॅव टू चॅलेंज, आय वॉन्ट टू चॅलेंज दिस रिपोर्ट अँड फॉर दॅट पर्पज द witness may be called as a witness. आणि असा एक अर्ज ठेवायचा रेकॉर्डवरती. In that circumstances now court will call this witness for the purpose of examination.
आता अशी संकल्पना आहे की द पार्टी हू कॉल्स विटनेस he has to examine by way of chief examination. जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला विटनेस म्हणून बोलवतो त्याला फक्त चीपच अलाउड आहे, क्रॉस एक्झामिनेशन घेता येत नाही. परंतु या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला फॉर प्रॉसिक्युशन विटनेस म्हणूनच बोलत असतो, नॉट अ कोर्ट विटनेस आणि प्रॉसिक्युशन विटनेस. तो व्यक्ती प्रॉसिक्युशन विटनेस म्हणून येत असतो आणि त्या व्यक्तीला आपला क्रॉस करण्याचा अधिकार असतो. त्यामुळं ओनली प्रोसिजर इज दॅट वी हॅव टू फाइल अन ऍप्लिकेशन बिफोर द कोर्ट that after examination all witnesses of the prosecution, if you want that this certificate against you, then you have to file an applications before the court seeking with the prayer direction that I want to challenge this report, so the experts may kindly be called for the cross examination. Then the court will issue the summons and you have to examine this cross examination of this witness. This is the proper procedure of law. Otherwise you will be surprised. Directly it is exhibited and directly it can be read in evidences and the court will rely on the DNA report. आता सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये हा जो डीएनए रिपोर्ट आहे किंवा डीएनए जो आहे तो सिव्हिल केस मध्ये ऍप्लिकेबल होतो. जसं आपल्याला सिव्हिल केस मध्ये एखादा इनहेरिटन्स जो लॉ आहे प्रॉपर्टी संदर्भामधला त्या संदर्भामध्ये सिव्हिल केसेस मध्ये तो ऍप्लिकेबल होतो. फॅमिली कोर्टाच्या केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीची पॅटर्निटी डिसाईड करण्यासाठी अडल्टरीची केस आहे, त्याच्यामध्ये हा मुलगा माझा नाही असं तो नवरा म्हणतोय, अशा संकल्पनेमध्ये पण डीएनएचा आपल्याला वापर करता येतो किंवा तो आवश्यक असतो. आणि क्रिमिनल केसेसमध्ये मर्डर आहे, रेप आहे, ज्या ठिकाणी बॉडीची आयडेंटिफिकेशन चॅलेंज करायचं आहे, परपिट्रेटर ऑफ क्राईम आहे त्याचं आणि जे काही स्पॉटवरती काही सापडलेले इन्क्रिमिनेटिंग सर्कमस्टन्सेस आहेत त्यांचा आणि या आरोपीला टॅलेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर. म्हणजे थोडक्यामध्ये सिव्हिल केस असेल, क्रिमिनल केस असेल किंवा फॅमिली केस असेल, या सगळ्या केसेसमध्ये या डीएनएचा आपल्याला वापर करता येतो. आता फॅमिलीच्या संदर्भामध्ये मी बघतो बघा 112चं एक प्रिझम्पशन आहे, बरोबर, 112 प्रिझम्पशन, ते आता 114 झालेलं आहे. ते प्रिझम्पशन काय म्हणतं, बऱ्याच वेळा काय असतं की आपण 498 ची केस करतो, डोमेस्टिक व्हायलन्सची केस करतो किंवा मेंटेनन्सची पिटिशन असते आणि त्यावेळेला बरेच वेळा आपलं एक प्ली असते प्रत्येकाची की ऍडल्ट्रियस रिलेशनशिप आणि त्याच्यामध्ये जे मूल झालेलं आहे ते माझं नाहीये, आय एम चॅलेंज द फिडिलिटी ऑर पॅटर्निटी ऑफ दिस चाइल्ड. आणि अशा संकल्पनेमध्ये आपण अर्ज करतो की आपण समजा नवऱ्याच्या बाजून आहे आणि आपली अशी केस आहे की वाईफ आहे, तिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहे, त्यातून हा मुलगा झालेला हा माझा मुलगा नाहीये, तिचं कॅरेक्टर लूज आहे, सो आय वॉन्ट टू चॅलेंज द पॅटर्निटी ऑफ दिस चाइल्ड. आणि जर पॅटर्निटी चॅलेंज केली त्यामुळे जर डीएनए मॅच झाला नाही तर अशा संकल्पनेमध्ये ती वाईफ आहे, ती अडल्ट्रियस रिलेशनशिप मध्ये आहे, त्यामुळे मेंटेनन्सचा विषय येत नाही आणि तिचे फॅडिलिटी ऑफ द कॅरेक्टर पण सस्पिशियस अँड डाऊटफुल होतं. मग असं आहे का की प्रत्येक केसमध्ये आपण ऍप्लिकेशन्स करतो आणि कोर्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला डीएनए साठी ऍप्लिकेशन तुमचं अलाउड करतो आणि सांगतो की या मुलाची डीएनए टेस्ट करा? दॅट इज रॉंग. काय झालेलं आहे बघा, 112चं जे प्रिझम्पशन आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये जे आताच मी सांगितलेलं तेच सेक्शन्स आता बदललेले आहेत आणि ते प्रिझम्पशन पण ते सेमच आहे. ते प्रिझम्पशन काय आहे की इफ एनी चाइल्ड वॉज born ड्यू टू द वेडलॉक ऑफ दॅट पॅरेंट्स, म्हणजे हजबंड आणि वाईफचं मॅरेजच्या संदर्भामध्ये एखादं चाइल्ड जन्माला आलं तर प्रिझम्पशन काय म्हणतो की वेन द चाइल्ड वॉज बॉर्न ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ अ मॅरेज, then child is belong to the father. The father is natural father, natural guardian, natural biological father of that child. हे प्रिझम्पशन आहे. आणि त्यातला दुसरा पार्ट काय, when child was born within the 280 days after the divorce, then also the child is the belonging to the father. म्हणजे दोन प्रिझम्पशन एखाद्यामध्ये एक पार्ट आहे. लग्न अस्तित्वामध्ये असताना त्या दोघांना ए आणि बी ला मुलगा झाला सी तर तो मुलगा एचाच आहे प्रिझम्पशन करायचं. त्यानंतर डिवोर्स झाला एचा आणि बीचा आणि त्या डिवोर्स नंतर 180 डेज मध्ये जर समजा चाइल्ड जन्माला आलं तर ते चाइल्ड परत कुणाचं एच आहे, सॉरी 280 डेज. आता हे 280 डेज काय आहेत, साहजिक आहे, 9 महिने 9 दिवस त्याचं आन्सर 280 डेज. त्यासाठी जास्त लॉजिक लावायची काही गरज नाहीये. 9 महिने आणि 9 दिवसानंतरच मूल जन्माला येतं म्हणून ते पण प्रिझम्पशन आहे की ते पण मूल त्या वडिलांचं आहे. मग आता
हे प्रिझम्पशन जोपर्यंत तुम्ही रिबूट करत नाही, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये किंवा इंडियन कायद्यामध्ये काय प्रिझम्पशन, देर इज अ सेटल पोझिशन ऑफ लॉ दॅट देर इज नो प्रिझम्पशन, देर इज नो ॲब्सोल्यूट प्रिझम्पशन, प्रिझम्पशन कॅन बी रिबुटेड बाय प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी. मग हे रिबूट करता येतं प्रिझम्पशन. आता हे रिबूट कसं करायचं प्रिझम्पशन, तर आपल्याला सेक्शन 11 होता प्ली ऑफ एलिबी. इफ फॅक्ट्स आर नॉट रिलेव्हंट, facts though not relevant become relevant when they are inconsistent with the fact in issue. एवढ्या खोलामध्ये अवघडमध्ये जायची गरज नाही. प्ली ऑफ एलिबी म्हणजे काय, मी हे कृत्य केलं नाही, मी तिथं नव्हतो, किंवा त्याला या संकल्पनेमध्ये नॉन ऍक्सेस ऑफ हजबंड. जर नवरा आणि बायकोचे संबंध आले नाहीत, त्या संदर्भामध्ये नवऱ्याला बायकोच्या साठी ऍक्सेसच नसेल, तर ते मूल त्याच्यावर असेल का, नसणार आहे. म्हणून पहिल्यांदा हे प्रिझम्पशन रिबूट करण्यासाठी तुम्हाला काय वापरायला हवंय, नॉन ऍक्सेस ऑफ द हजबंड. जोपर्यंत तुमच्या प्लीडिंग मध्ये, आता लॉ ऑफ प्लीडिंग अँड ड्राफ्टिंग इज नॉट ऍप्लिकेबल इन क्रिमिनल केसेस, सो फॉर 498 केस इज कन्सिडर, अदर केसेस आर कन्सिडर. लॉ ऑफ ड्राफ्टिंग अँड प्लीडिंग इज नॉट ऍप्लिकेबल. When the case is related to the family issues for the divorce and basically for the adulterous relations of that wife, and you are challenging the fidelity of that wife, and also you are on the point of the paternity of the child, for example domestic violence act असेल किंवा फॅमिली मधले क्रुएल्टी अंडर खाली ते मेंटेनन्सची पिटिशन असेल, तर या पिटिशन मध्ये जोपर्यंत तुम्ही म्हणत नाहीये की नवऱ्याला बायकोचा ऍक्सेस कधीच नव्हता आणि हे जे मूल आहे ते माझ्या आशिलाचं नाही, हे वाक्य तुमचं नसेल, तर तुम्हाला डीएनए साठी ऍप्लिकेशन केलं तर कोर्ट ते रिजेक्ट करणार. म्हणजे बघा, जोपर्यंत तुम्ही ते 112चं प्रिझम्पशन रिबूट करत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट डीएनए टेस्ट ऍप्लिकेबल होईल का, नाहीये. त्यामुळे पहिलं प्लीडिंग लक्षात घ्या, या प्लीडिंग्स मध्ये तुम्हाला ती गोष्ट मेन्शन करावी लागेल की नॉन ऍक्सेस ऑफ हजबंड, आणि त्यानुसार तुम्हाला ते प्रिझम्पशन रिबूट करता येईल, तर आणि तरच तुम्हाला डीएनए साठी ऍप्लिकेशन करता येईल, आणि ते डीएनएचे ऍप्लिकेशन कोर्ट त्यावेळेस मान्य करेल. आता बघा काय झालेलं आहे की हा 1860चा 1872च्या कायद्यात इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, त्यावेळेस डीएनए टेस्ट होत्या का, डीएनएचा मी आता सांगितलं तुम्हाला 1984 साली शोध लागला, त्यावेळेस तर डीएनए टेस्ट नसणार आहे. हे प्रिझम्पशन आहे 112चं. आता हे प्रिझम्पशन त्यावेळेस होतं, पण आता नाही, आता आपण आहे ते प्रिझम्पशन. मग ह्या डीएनए टेस्टला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, तुम्हाला प्रिझम्पशन रिबूट करावं लागलं मी सांगितल्याप्रमाणे. जर आपण वाईफ कडून आहात, बरोबर, आणि आपल्याला असे ॲलिगेशन्स आहेत की हे मूल माझं नाही असं वाईफ नवरा म्हणतोय, तर आपल्याला हा प्रिझम्पशनचा वापर कसा करता येईल. बघा, प्रिझम्पशन जरी असलं तरी ते ऑटोमॅटिकली लागू होतं का, नाही. बेसिक फाउंडेशन ऑफ फॅक्ट्स यू हॅव टू प्लीड, देन आफ्टर बर्डन शिफ्टेड ऑन द अदर पार्टी. आता बेसिक फाउंडेशन ऑफ फॅक्ट्स काय, बघा प्रिझम्पशन काय म्हणतं की ड्युरिंग एक्झिस्टन्स ऑफ मॅरेज, म्हणजे तुम्हाला पहिलं काय प्रूव्ह करावं लागेल की आमच्या दोघांचं लग्न झालंय, म्हणजे लग्नाची पत्रिका हजर केली, पहिला फॅक्ट आला. त्यानंतर ह्या मुलाची बर्थडेट कधीची आहे, आताची 95ची, लग्न कधी झालंय 94चं, अजून आमचा डिवोर्स नाही, म्हणजे ड्युरिंग एक्झिस्टन्स ऑफ मॅरेज हा मुलगा जन्माला आहे. दोन गोष्टी तुम्ही प्रूव्ह केल्या, विषय तुमचा संपला. तुम्ही प्रिझम्पशन तुम्हाला ऍप्लिकेबल झालं, त्यानंतर ते प्रिझम्पशन जे आहे त्याचं बर्डन अपोजिट पार्टीवरती होतं, आणि अपोजिट पार्टीला ते प्रिझम्पशन जर रिबूट करता नाही आलं तर डीएनए टेस्ट विल नॉट कम इन टू प्ले. लक्षात घ्या. मग आता बघा, या सगळ्या संकल्पनेमध्ये सुरुवातीला पहिल्यांदा काय होतं, सुरुवातीची पोझिशन खूप वेगळी होती. कोर्ट काय म्हणायचं, सुरुवातीला सुप्रीम कोर्टाची जे आता या सगळ्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, आता रिसेंटली एक सायटेशन आलंय बडवाईक वर्सेस बडवाईक, त्याच्या आधी पण शारदा वर्षे धर्मावत नावाची केस लॉ होती, आणि त्याच्या आधी पण खांडू नावाची केस लॉ होती. मी तुम्हाला सगळ्या केस लॉ देणार आहेत. या 14 पर्यंतची पहिलं खांडूचं केस लॉ होती, खांडू, गौतम खांडू वर्सेस स्टेट ऑफ बेंगॉल. या केस लॉ मध्ये कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू असा होता की नाहीये, डीएनए टेस्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली लागू होईल, तुम्हाला प्रिझम्पशन रिबूट करण्यासाठी डीएनए टेस्ट इज सफिशियंट. 2014 पर्यंतचा ट्रेंड होता. त्यानंतर फिरोदिया वर्सेस फिरोदिया नावाचं एक सायटेशन झालं 2023ला, आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की डीएनए टेस्ट काय होतं, डीएनए टेस्ट विल डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन द माइंड ऑफ द चाइल्ड. मी याचा मुलगा नाही ही बाब किती म्हणजे गृहास्पद आहे, त्या मुलाच्या माइंडवरती किती मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे. त्यामुळे एखाद्या मुलाच्या मनावरती ही बाब परिणाम करणारी आहे. त्यामुळं तुम्हाला अनलेस अँड अंटिल यू हॅव
a case, prima facie case for the paternity decided, then only DNA test can be permitted. हे सायटेशन फिरोदिया वर्सेस फिरोदिया 23 ला आलं. त्यानंतरची सेटल पोझिशन ऑफ लॉ अशी झाली, आर राजकुमार वर्सेस निशा नावाचं आत्ता 2025 ला काल सायटेशन आलं लाईव्ह लॉ मध्ये, ते तुम्हाला देणार आहे मी. आणि ही सेटल पोझिशन ऑफ लॉ आहे ती सुप्रीम कोर्टाने सेटल करून टाकली. कॉन्ट्ररी जजमेंट्स होते की प्रिझम्पशन रिपोर्ट करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट डीएनएला ऍप्लिकेशन करू शकता, कोर्ट विल परमिट यू. दुसरीकडे असं होतं की नाही, तुम्हाला प्रिझम्पशन रिपोर्ट करावे लागेल, स्ट्रॉंग प्राइमा फेसी केस मेड आउट करावे लागेल, तरच तुम्हाला डीएनए टेस्ट अलाउड आहे. ही सेटल पोझिशन ऑफ लॉ आर राजकुमार वर्सेस निशाच्या केस लॉ मध्ये सुप्रीम कोर्टाने 2025 ला आत्ता परवा ही जजमेंट आला लाईव्ह आला. दिस इज नो दिस therefore there is no race more in geta. That position is that unless and until you made out a prima facie case for your paternity decided, then only you have to rebut the presumption, then only court will permit you to pass the DNA test. ही सेटल पोझिशन ऑफ लॉ. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, प्रिझम्पशन पहिले रिबूट करा, तर आणि तरच कोर्टाला तुम्हाला डीएनए टेस्ट साठी तुम्हाला परमिशन देईल, अदरवाईज नाही देणार. हा पोझिशन ऑफ लॉ. मग आता बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप वेळ झाला बसलेला आहात आणि अध्यक्ष मला म्हटले की जोपर्यंत तू बोर करत नाही तोपर्यंत लेक्चर घे. बोर झालं मला सांगा, आपण लगेच 10 मिनिटाला लेक्चर स्टॉप करूया. हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड लेक्चर्स आहेत आणि बरेच प्रॅक्टिसिंग लॉयर्स इथे या ठिकाणी आहेत. बोर होत असलं सांगा आत्ताच. त्यामुळे मराठी लँग्वेज मी प्रेफर केलेली आहे. इंग्लिश लँग्वेज थोडीशी सायंटिफिक असल्यामुळे थोडीशी कळणार नाही, म्हणून मी मराठीच्या लँग्वेजचा वापर करतोय. आता बघा, डीएनए मध्ये काय असतं, एक सॅम्पल कलेक्शन. पहिली स्टेज काय डीएनएची, सॅम्पल कलेक्शन. म्हणजे बघा, एखाद्या स्पॉट वरती मर्डर झालाय आणि त्या ठिकाणी एक रक्त मिळून आलेला आहे, रक्ताचा डाग मिळालाय, किंवा एखादी रेपची केस आहे, रेपच्या केसमध्ये त्या मुलीच्या अंडरगार्मेंट वरती स्पर्मचे डाग सापडलेले आहेत, किंवा त्या मुलीच्या स्क्रॅचिंग मध्ये झटापट झाली, त्याच्यामध्ये स्क्रॅच मध्ये त्या संशयित आरोपीच्या रक्ताचे नमुने त्या ठिकाणी आलेले आहेत. मग आता बघा, आपल्याला टॅली काय करायचंय, स्पॉटवर पडलेलं रक्त, मुलीच्या अंडरगार्मेंट वरती सापडलेले स्पर्मचे डाग आणि मुलीच्या नेल क्लिपिंग मध्ये सापडलेलं रक्त, हा जो संशयित व्यक्ती अरेस्ट केलेला आहे त्याच्या डीएनएशी हे जर सॅम्पल मॅच झाले तर याचा अर्थ काय होतो, अक्युज इज द परपिटेटर ऑफ क्राईम. हे जोपर्यंत डीएनए टॅली होत नाही तोपर्यंत. आता बघा, लक्षात घ्या, कुठलीही सायंटिफिक टेस्ट असेल किंवा कुठलाही सायंटिफिक एक्सपर्ट असेल, तो फक्त कॉरबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स आहे. म्हणजे सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स अँड कॉरबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ एव्हिडन्सेस. Substantial piece of evidence means what court cannot without corroborations can convict the accused persons. For example, there is a case of eyewitness A stabbed B and C is an eyewitness. He come to the court and say that in front of me A stabbed B. So court accept his evidences without any corroborations of recovery of knife. There is no recovery of knife. Under these circumstances, court can convict the accused person. Another examples of substantial evidence is dying declaration. Sufficient. The court found that dying declaration is trustworthy and it is not tutored. Under these circumstances, without any corroborations, court can convict the accused persons. या डीएनए रिपोर्ट मध्ये नाइसिटी असे आहे की डीएनए रिपोर्ट इज नॉट सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स. इफ द विक्टिम टर्न hostile, right? It is a case of A commits rape on B and B said that no, A has not committed rape on me. And even there is no substantial evidence regarding the same. Under these circumstances, court cannot convict the accused persons on the basis of DNA report. So DNA is a corroborative piece of evidence. But if the victim says something and DNA is a corroborative piece of evidence, then definitely it is a case of convictions. So far as the practice is considered, so far as rape cases are considered, so far as the POSCO cases are considered, you always go to the cases of DNA report, and it is very difficult for us because we are not knowing the basic facts or basic ideas of the DNA, and therefore we are not cross-examining the expert and DNA report is exhibited and we get convicted. So here I am delivering the lectures practical based. So we will move towards the next point of our today's lecture.